हॅलो, मी लक्ष्मी जोगदंड. मी फिजिओथेरपिस्ट आहे फ्रॉम सेतू चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, गोवा. आम्ही अतिशय सोप्या प्रकारच्या पेन्सिल्स डिझाईन केलेल्या आहेत, की ज्या मुलांना लिहिण्यासाठी डिफिकल्टी असते, म्हणजे ज्यांना टोन एखाद्याचा कमी असतो, अशक्तपणा असतो हातामध्ये, ते नीट लिहू शकत नाहीत, किंवा CPs मुलं की जे नीट पेन्सिल्स धरू शकत नाहीत, त्या मुलांसाठी आम्ही हे अतिशय सोप्याप्रमाणे पेन्सिल्स डिझाईन केल्या आहेत, जे मटेरियल अगदी घरच्या घरी आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. उदाहरणार्थ, एका पेन्सिलसाठी आम्ही मेडिसिनची कॅप वापरली आहे, की जेणेकरून मूल ही पेन्सिल 3 बोटांमध्ये धरून नीट लिहू शकतं. एका पेन्सिलसाठी आम्ही छोटा प्लॅस्टिक बॉल वापरलेला आहे, याच्यामुळेही मूल हे पेन्सिल हातात धरून नीट लिहू शकतो. आणि एका पेन्सिलसाठी आम्ही नुसतं रबर बँड त्याला गुंडाळलेलं आहे, आणि या रबर बँडची थिकनेस किंवा त्याचं हे आपण आपल्या मुलाच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतो. तर यामुळे काय होतं, तर मुलाला पेन्सिल ही 3 बोटांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने धरता येते आणि अतिशय इफेक्टिव्हरित्या त्यांना लिहिता येतं. नाहीतर आपण बरेचदा बघतो की मुलं पेन्सिल ही अशी धरतात, अशा पद्धतीने धरतात, त्यामुळे त्यांचं लिहिणं हे खूप चांगलं होत नाही, ते लिहू शकत नाही किंवा ते पूर्ण करू शकत नाही. तर मी आता तुम्हाला दाखवते ही पेन्सिल हातात धरून कसं लिहू शकतो ते. तर आपण हे पेन्सिल अशी हे 3 बोटांमध्ये धरायची, चांगल्या पद्धतीने चांगली ग्रिप वापरून लिहू शकतो. त्यामुळे आम्ही अतिशय हे सोप्या पद्धतीचे अशी युक्ती केलेली आहे, आणि हे घरच्या घरी कुणाकडेही हे अवेलेबल होऊ शकतं, आणि यासाठी आपल्याला खूप पैसेही खर्च करायला लागत नाही. त्यामुळे तुम्ही हे वापरून जरूर मुलांना अशा अडॅप्टिव्ह पेन्सिल्स करून द्या, की जेणेकरून खूप इफेक्टिव्हरित्या ते लिहू शकतील, भरभर लिहू शकतील, आणि त्याचा उपयोग त्यांना चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. थँक्यू. Break Free Solutions, brought to you by Project Discovery, supported by Enable India and Google.